नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत गांजा विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगताना मिळून आलेला आरोपी मुद्देमाल व दुचाकीसह कोतवाली पोलिसांनी केला जेरबंद। गांजाचे गुन्ह्यातील 1,10,640 रुपये किमतीचा गांजा व गुन्ह्यात वापरलेले 65,000 रुपये किमतीचे मोपेड वाहन असा एकूण 1,75,640 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत। कोतवाली पोलिसांची धडाकेबाज कारवाई। दिनांक 27/3/2025 रोजी रात्री 22 वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहकले, तानाजी पवार, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, अभय कदम, राम हंडाळ, सोमनाथ केकान, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे व चालक सहाय्यक फौजदार लक्ष्मण बोडखे असे की यांनी या निमित्ताने सरकारी वाहन क्रमांक MH16DG 6065 यात कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दिनांक 28/3/2025 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास आमचे सरकारी वाहन हे अहिल्यानगर शहरातील अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रोडने कोठी चौकात असताना एक इसम त्यांच्या ताब्यातील निळ्या रंगाच्या सुझुकी मोपेड मो 6चे मधोमध एक निळ्या रंगाची गोणी घेऊन आमच्या पुढे जात असताना आम्हाला दिसला। त्याने आमची सरकारी गाडी पाहून जोरात पळून जाण्याच्या उद्देशाने त्याने त्याची गाडी अहमदनगर बॉईज हायस्कूलच्या मोकळ्या पटांगणावर घेतली। पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे यांना त्यांचा संशय आल्याने आम्ही त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यास अहमदनगर बॉईज हायस्कूलचे मोकळे पटांगणावर पकडले व त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव साहिल संतोष सूर्यवंशी, वय 20 वर्ष, राहणार वाघगल्ली, नालेगाव, अहिल्यानगर असे असल्याचे सांगितल्याने आम्ही त्याच्या गाडीच्या मधोमध ठेवलेल्या गोणीची तपासणी केली असता सदर गोणीमध्ये हिरवट रंगाचा उग्र वासाचा मादक पदार्थ गांजा मिळून आल्याने सदर गांजा बाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने काही समाधानकारक उत्तर दिले नाही। सदर गांजा पुढील कायदेशीर कारवाई करता जप्त करण्यात आल्याने पोलीस कॉन्स्टेबल तानाजी पवार यांनी 2 लायक पंच व वजन काटा घेऊन आल्याने 2 पंचांचे समक्ष ताब्यातील इसम नामे साहिल संतोष सूर्यवंशी, वय 20 वर्ष, राहणार वाघगल्ली, नालेगाव, अहिल्यानगर यास त्याचे झडतीचा उद्देश समजावून सांगून व आम्हा पोलीस व पंचाची तुला झडती घेणे आहे अगर कसे अशी विचारणा केली असता त्याने नकार दिल्याने 2 पंचांचे समक्ष पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे व आम्ही पोलिसांनी त्याच्या ताब्यातील गोणीची पाहणी केली असता सदर निळ्या रंगाच्या गोणीमध्ये खालील वर्णनाचा व किमतीचा हिरवट रंगाचा उग्र वासाचा गांजा मिळून आला। त्याचे वर्णन खालीलप्रमाणे: 1,10,640 रुपये किमतीचा हिरवट रंगाचा उग्र वासाचा 9 किलो 200 ग्रॅम गांजा, एका निळ्या रंगाच्या गोणीमध्ये असलेला किंमत चालू भावाप्रमाणे 65,000 रुपये किमतीचा एक निळ्या रंगाची सुझुकी ॲक्सेस मोपेड मोटरसायकल विना नंबरची एकूण किंमत 1,75,640 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। सदर इसम नामे साहिल संतोष सूर्यवंशी, वय 20 वर्ष, राहणार वाघगल्ली, नालेगाव, अहिल्यानगर याच्या विरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल सूरज कदम यांचे फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 283/2025 गुंगीकारक औषधी द्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 चे कलम 20 ख प्रमाणे गुन्हा दाखल केला असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठांचे सूचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे या करीत आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासो, माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरेसो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री अमोल भारतीसो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी, संदीप पितळे, महाराष्ट्र पोलीस हेड कॉन्स्टेबल रोहिणी दरंदले, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक रोहकले, तानाजी पवार, सूरज कदम,
सोमनाथ केकान, महेश पवार, सचिन लोळगे, शिरीष तरटे, दत्तात्रय कोतकर, राम हंडाळ, सोमनाथ राऊत, अभय कदम, संकेत धिवर, महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल प्रतिभा नागरे यांनी केली आहे. पोलीस निरीक्षक कोतवाली पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.